पात कापायची, पात कट होती आणि वरची जी पात राहते पातीला पकडायची आणि खालनं फक्त हे करायचं. डायरेक्ट कांदा करून कॅरेटमध्ये जातो. पलीकडच्या साईडला जरी आपण बसलेलो असलो असं तिकडच्या साईडनं पात आहे. आता ही पावसाळी कांदा आहे त्यामुळं पात आपल्याला कट करावं लागते, कारण डायरेक्ट मार्केटमध्ये जावं लागतं. थोडून पात कट होती, वर पकडायचं खाली पकडायचं नाही. डायरेक्ट असं धरलं की कांदा पडतो खाली. आणि वापरायला सहज सोपी, खाली मांडी घालून जरी आपण बसलो असं तरी वापरायला येते. कांदा गटोडा ठेवायचा साईडला, आपल्या गड्डे बेगार राहतो तिथनं डायरेक्ट पुंचका घ्यायचा. पात राहते ती पात डायरेक्ट अशी करायची, डायरेक्ट काय असं करून कट करून टाकायचा. फास्ट वरच करून एकदा एक हात बसला की काय टाईम लागत नाही कापण्यासाठी. एवढंच की वर पकडायचं, खाली पकडायचं नाही, कारण ही ब्लेड कार राहते. ब्लेडला माहीत नसतं आपला हात आहे का कांदा आहे. काही जरी असेल तर कापून टाकणार आहे. डायरेक्ट कापल्या जातात. दोन्ही साईडनं जरी बसलं तरी कांदा खाली जातो.